मुंबईत आज सकाळपासूनच पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। मी सध्या मुंबईच्या सगळ्यात रहदारीच्या असलेल्या अंधेरी सबवेच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की संपूर्ण सबवे जो आहे तो आता पाण्याखाली गेलेला आहे आणि सबवेची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा आता ग्राउंड झिरोवर उतरलेले आहेत, ट्रॅफिक विभाग सुद्धा ग्राउंड झिरोवर उतरलेला आहे आणि त्यासोबतच पाणी काढण्याचं जे काम आहे ते आता युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे। आपण पाहतोय की आसपास जी दुकाने आहे त्यामध्ये सुद्धा हे पाणी शिरलं होतं आणि आता पाण्याचा जो निचरा आहे तो नेमका कशा पद्धतीने होणार आहे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं जरी असलं तरी देखील अंधेरी सबवे जो आहे तो आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि जवळपास 4 ते 5 फूट पाणी या अंधेरी सबवेच्या खाली असल्याचं बोललं जात आहे। 2 तास लागणार आहे ही परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी असं सुद्धा बोललं जात आहे आणि त्यामुळे इथली जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। एक रस्सी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे आणि ही रस्सी बांधून ट्रॅफिक जी आहे ती पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की पाण्यामध्ये ट्रॅफिक विभाग जे आहे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते उतरलेले आहेत आणि या ठिकाणाहून कुणी जाऊ नये याची देखील आता दखल जी आहे ती पावलोपावली घेतली जाते। आज मुंबईमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट आहे, मात्र परिस्थिती आपण पाहतोय की कशा पद्धतीची आहे। ठिकठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झाल्याची माहिती मिळते। अंधेरीचा हा संपूर्ण परिसर जो आहे तिथल्या आसपासच्या सोसायटींमध्ये पण जिथे जिथे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि हा पाण्याचा जो निचरा आहे तो काही केल्या होत नाहीये आणि हेच कारण आहे की आता 2 तास पाण्याचा निचरा होण्यासाठी लागतील अशी माहिती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी TV9शी बोलताना दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज येलो अलर्ट दिलेला असताना देखील परिस्थिती ऑरेंज अलर्ट सारखी वाटते आणि मुंबईचा जो पश्चिम उपनगर आहे त्या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच काळे ढग दाटून आलेले आहेत, जोरदार वारे वाहत आहेत, पाऊस पडतोय आणि याबाबत महानगरपालिका आता नेमक्या काय काय उपाययोजना करणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।